पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा। हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बक्वेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। 2021 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून आमदार समाधान आवताडे यांनी विजय संपादन केला। तत्पूर्वी 2014 आणि 2019च्या विधानसभा निवडणुकाही आमदार समाधान आवताडे यांनी लढवल्या होत्या आणि मंगळवेढा तालुक्यातून त्यांनी क्रमांक 2 ची मते मिळवल्याचं दिसून आलं आहे। या तिन्ही निवडणुका लढवताना आमदार समाधान आवताडे यांनी पंढरपूर शहर व तालुक्यातील 22 गावात हळूहळू का होईना आपल्या समर्थकांची मोठ बांधत नेल्याचं दिसून आलं आहे आणि 2024 मध्ये भाजपकडून विधानसभा उमेदवारीसाठी इच्छुक असताना पंढरपूर शहरात मोठ्या प्रमाणात जोडल्या गेलेल्या विशेषतः युवा समर्थकांकडून त्यांना मोठं पाठबळ मिळाल्याचं दिसून आलं आणि भाजपने उमेदवारी निश्चित करताना पक्षांतर्गत केलेल्या सर्वेत हीच बाब प्रबळपणे पुढे आल्याचं म्हटलं गेलं। मात्र आता आमदार आवताडांनाही पंढरपूर शहरातील आपल्या कट्टर समर्थकांना समाधानी करावं लागणार असून आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी त्यांच्या अनेक समर्थकांनी जोरदार तयारी केल्याचंही दिसून आलं। पंढरपूर नगरपालिकेच्या मागील सभागृहाचा कार्यकाल डिसेंबर 2021 मध्ये संपत असतानाच आवताडे समर्थक अनेक कार्यकर्त्यांनी नगरपालिका निवडणूक लढवण्याचा निर्धार आमदार आवताडेंच्या पंढरपूर येथील संपर्क कार्यालयात बैठक घेऊन केला होता। पुढे 2024च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप अंतर्गत आवताडे आणि परिचारक समर्थक असे उघड 2 गट कार्यरत असल्याचं दिसून आलं आहे। अशातच परिचारक यांनी विधानसभा निवडणूक लढवावी असा आग्रह धरणाऱ्या त्यांच्या काही समर्थकांनी आमदार आवताडे व त्यांच्या समर्थकांवर जाहीरपणे टीकाही केल्याचं दिसून आलं होतं। मात्र हे सारं दृष्टीआड करीत आमदार आवताडेंनी पक्षांकडून विधानसभेची उमेदवारी पदरात पाडून घेतली होती। मात्र आता नगरपालिका निवडणुकीच्या माध्यमातून व मागील 4.5 वर्षात पंढरपुरातील विकास कामांसाठी खेचून आणलेला निधी आणि समर्थकांची फळी मजबूत करण्यासाठी केलेले पद्धतशीर प्रयत्न पाहता पालिका निवडणुकीत आमदार आवताडे निश्चितपणे आपल्या समर्थकांना नगरपालिकेत संधी मिळावी यासाठी ठाम भूमिका घेणार का याचीच उत्सुकता त्यांच्या समर्थकांनाही लागून राहिली होती आणि विरोधकांनाही। शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधताना आमदार आवताडे यांनी याबाबत ठोसपणे आपली भूमिका मांडली असून पहा काय म्हणाले आमदार आवताडे। त्यांना संधी मिळवून द्यायची नगरपालिकेत प्रयत्न करणार तुम्ही जागा वाटप? 100% माझ्याबरोबर 2014 पासून आजपर्यंतचे जी माझी सहकारी आहेत त्यांना या नगरपालिकेच्या ह्याच्यामध्ये 100% तशा पद्धतीनं त्याची वाट आणि त्यातली जागा हे होणार। नाही मिळाली तर आता होणार म्हटल्यानंतर तुम्ही नाही मिळाली तर काय ती सांगा तुम्ही। तुम्ही जसं नाही मिळाली तर म्हणताय तसं मी तुम्हाला सांगतो तुम्ही मिळाली तर काय 100% मिळणार।